गुड मॉर्निंग. तर नाशिकची पहाट म्हणजे सकाळचे 7 वाजलेत. जेवण टिफिन सगळं रेडी झालं आहे आणि बॅग भरायची चालू आहे. तुम्हाला मी बोलली होती की कुठेतरी बाहेर जाणार आहे. कळेलच लवकर कुठे जाणार आहे, पण आता बॅगा भरायचं काम चाललं आहे आणि ऑलमोस्ट डन झाली आहे पॅकिंग, कारण की जाण्याची डेट जवळ आली आहे. मुलांची पॅकिंग करायला त्यांनी थोडीशी हेल्प केली आणि मुलांची चालली मस्ती, कारण की सुट्टी आहे. मम्मीला पाठवणार आहे आता ही व्हिडिओ. गुड मॉर्निंग. भांडे लावून घेते आणि मग जेवायला बसायचं, कारण की आज मुलं घरी आहेत तर मग लवकर जेवण लवकर आवरायचं आहे. तरी पण वाजतोच मला 1 वाजतो सगळं आवरत, पण ट्राय करते की फटाफट होऊन जाईल, कारण की ध्रुव झोपलेला असेल तेवढ्याच वेळात मी फटाफट आवरून घेते. आंब्याचा मोहर सतत पडत असतो आणि हा मोहरचं त्याला खेळायचं असेल म्हणून तो मोहर पहिले भरून घेतो म्हणतो आणि मग स्वच्छ करून मग खेळत होता. जेवताना जर मोबाईल किंवा टी व्ही चालू असेल तर पूर्ण लक्ष त्यांचं त्याच्यामध्येच असतं. म्हणजे आपल्याला सांगावं लागतं की जेवा, तेव्हाच तो घास तोंडात जातो. जेवा. चांगलं. जेवण झाल्यावर मुलं छान झोपले आणि संध्याकाळी मी त्यांना पास्ता करून द्यायचं प्रॉमिस केलेलं, त्याच्यामुळे मी पास्ता बनवायला स्टार्ट केलं. तर ब्लिंकिटवरनं पहिले सामान मागवलं, तर त्याच्यामध्ये पास्ता रिजेक्ट झाला. माहीत नाही का नसेल स्टॉक किंवा काही असेल, तर मग परत पास्ता ऑर्डर केला. तर परत सेकंड टाईम मी ब्लिंकिटचा पार्सल आहे त्याच्यामध्ये पास्ता आला. तर मग आता चला पास्ता बनवूयात. हाँ आली मी तर. टाकलंय 10 मिनिट्स मध्ये रेडी होईल. आता पास्ता बनवते. पोरांनी सकाळीच पास्ता मागितला होता माझ्याकडे, पण मला वेळ नाही मिळाला. मग सकाळी जेवण पण करत नाहीत मग ते पास्ता दिल्यावर, म्हणून म्हटलं संध्याकाळी बनवेल. आणि सॅटर्डे फिक्स असतं, एक तर पास्ता नाही तर मॅगी. जास्त नाही देत कारण की मैदा असतो. आता बनवते. आई गेल्या हळदी कुंकाला, आम्हीच आहे घरी, तिन्ही पोरं आणि मी.
बटरच्या ऐवजी गाईचं तूप टाकते, म्हणजे सगळंच असं सॉल्टी नाही होत आणि तुपामध्ये छान लागतं. अशी साधीशी फोडणी देऊन घ्यायची पास्त्याला, कारण की त्यांना खूप जास्त व्हेजिटेबल्स आणि हे ते काहीच आवडत नाही. त्याच्यामुळे मी फक्त पास्ता मसाला, मॅगी मसाला, चिपोटले सॉस असं सगळं टाकून, चीज टाकून त्यांना फक्त असं चीजी क्रीमी पास्ता आवडतो. तर मग मी तसं बनवते आणि ते छान खातातही. जर व्हेजिटेबल टाकलेत ना तुम्ही, तर एक एक असं व्हेजिटेबल त्याच्यातून निवडून काढत राहतात. त्याच्यामुळे असा प्लेन पास्ता बनवायचा मुलांना आवडतो सुद्धा आणि खातात पण. केव्हा तरी चांगलं आहे. मुलांनी पास्ता छान एन्जॉय केला आणि संध्याकाळी आम्ही थोडंसं बाहेर गेलो आणि येताना ना फ्लॅग घेऊन आलो, कारण की 26ला त्यांना स्कूलमध्येही जायचं होतं आणि रुद्रला खूप हौस होती की मला ते पाहिजे, जे युनिफॉर्मला लावायचं असतं ते मेटलचं फ्लॅग, तर ते घ्यायला तर मी इथे थांबलो. ते घेतलं आहे छान आणि 26 जानेवारीची तयारी. आणि घरी आल्यानंतर छान जेवून आम्ही मूवी बघत बसलो थोडासा, म्हणजे थोडा वेळच घेतला. युनिफॉर्मला लावायचं आता ते मंडेला. क्यूट आहे ना. तसं आता असा होता आजचा रुटीन डे. तर भेटूयात उद्याच्या नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.